अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. आपण संतांच्या वचनाचा आदर करतो याचं कारण एक महत्त्वाचं असं की ती वचन म्हणजे आधी केले मग सांगितले अशी असतात. स्वतः आचरण केल्याशिवाय संत कधी ते दुसऱ्याला शिकवत नाहीत. अहो, आपल्या आयुष्याच्या, समाजाच्या, घराच्या कल्याणासाठी माणसाला त्याग करणं आवश्यक आहे, क्षमा सांभाळणं आवश्यक आहे, क्षमाशील राहणं आवश्यक आहे आपण म्हणूया. पण हे सगळं दुसऱ्याला शिकवताना संत किती क्षमा धारण करतात हे पाहण्यासारखं आहे बरं. अहो, क्षमेची पराकोटी आहे ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र. म्हणजे गहिनीनाथांचा उपदेश निवृत्तीनाथांना मिळाला, तोच अध्यात्म उपदेश निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणून पोचवला. आणि आता आहा, माऊलींची सिद्धता अशी काही झाली की सगळ्या योग, माया, सिद्धी, ज्ञान समोर हात जोडून उभं राहायला लागलं. अहो, सिद्धी हाती आल्या. किती? रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला तरी त्यांनी वेद म्हणावेत अशी शक्ती अंगात प्राप्त झाली. पण तरी सुद्धा आता असे शक्ती संपन्न झालेले ज्ञानदेव ज्या समाजाने आपल्याला छळलं त्यांच्या सोडासाठी उठले का? नाही. अहो, समाजाने खूप छळलं अशी जर पूर्वपीठिका असेल तर त्या मुलांचं पुढे काय होतं हे आपण सगळ्या चित्रपटामधून एकसारख्याच कथा ऐकतो किंवा वाचतो, पाहतो. किती गुन्हेगार होतात. पण गहिनीनाथांच्या सारख्यांचा परिसस्पर्श झाला तर निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ या जगाचे गुरु होतात, सद्गुरू होतात. सर्व ज्यांनी ज्यांनी छळलं त्या सर्वांना ज्ञानदेवांनी उदार अंतःकरणाने क्षमा केली आहे. काय प्रचंड मोठी क्षमेची धारणा आहे पहा ज्ञानेश्वरांची. ज्यांनी अन्न मिळू दिलं नाही अशा सुद्धा लोकांची, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. त्या सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा, प्रार्थना ज्ञानदेवांनी केली आहे. अशा सगळ्या जीवनाच्या, सगळ्या सद्गुणांचा या सगळ्या जगासाठी होम संतांनी केला. माणसं म्हणतात का हो, समाजाचं कल्याण करण्याची आम्हाला काय गरज? परमेश्वराला समाजाची काळजी आहेच की. लोकांचं बरं व्हावं असं देवाला वाटत असेल तर देव करेल त्यांचं बरं, आम्ही कशाला त्यासाठी कष्ट घ्यावेत. पण संत म्हणतात, वा रे वा, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. असं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या सगळ्या विश्वाची चिंता करण्याची जबाबदारी फक्त आईवडिलांवरच का, मुलांवर का नको? माझ्यावरही त्यातली काही जबाबदारी आहे हे ओळखून आपण वागायला हवं. असो, विश्वाच्या घराची चिंता कशी व्हायची त्याचा विचार थोडा नंतर करू. पण आधी स्वतःचा प्रपंच, स्वतःचा संसार यातही खरंच पूर्ण सुखी कसं व्हावं यासाठी ज्ञानदेव आपल्याला जे सांगतात त्याचं थोडं श्रवण करूया आणि चिंतनही करूया. तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्राची संत परंपरा फार मोठी आहे, फार उज्ज्वल अशी आहे. महाराष्ट्रात लहान मोठे असे कमीत कमी 300 ते 350 संत होऊन गेले. त्यापैकी जवळपास 25 ते 40 इतके संत यांनी रचना, मोठ्या प्रभावी अशा रचना केलेल्या आहेत. आणि या संतांपैकी आपले ज्ञानेश्वर माऊली यांना अग्रपूजेचा मान जातो. ज्ञानेश्वरांनी केवळ अध्यात्मपर काव्यरचनाच केली असं नाही, तर त्यांनी समाजाला एक वेगळी दिशा दाखवली. भाषाप्रेम, राष्ट्रप्रेम या गोष्टींकडे सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी फार लक्ष दिलं, त्यांना योग्य ते महत्त्व दिलं. आणि ह्यामुळेच ज्ञानेश्वर माऊलींकडे पाहताना आपण काही वेगळ्या दृष्टीने पाहतो. ज्ञानेश्वर म्हटल्यानंतर कुठलाही मराठी माणूस नतमस्तक होतो. त्याचं कारण ज्ञानेश्वर माऊली हे आद्य बंडखोर आहेत, महाराष्ट्रातले आद्य बंडखोर म्हणून त्यांना ओळखलं जातं. प्रस्थापितांच्या विरुद्ध ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा बंडाचा झेंडा हातात घेतला. ज्ञानेश्वर माऊलींनी गीता मराठीत आणली. असं सांगितलं जातं की भगवद्गीता आपल्या भारतीय भाषात, म्हणजे स्थानिक भारतीय भाषात
जी आणली गेली ती पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेत आणली आणि माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा सार्थ करून दाखवली. माऊलींनी जे पसायदान लिहिलेलं आहे त्या स्वरूपाचं त्या दर्जाचं काव्य जगातल्या कुठल्याही भाषेत नाही असं जाणकार सांगतात. अखिल विश्वाचं कल्याण व्हावं, जो जो जगी जगतो तया तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही त्याचं कल्याण करा अशी ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वनियंत्यापाशी प्रार्थना केलेली आहे. ह्या माऊलींनी ज्ञानेश्वरीत 3ऱ्या अध्यायात एक ओवी लिहिली आहे. ही ओवी मोठी मार्गदर्शक आहे, त्या ओवीत खूप सार भरलेला आहे. ती ओवी अशी आहे, जे संपत्ती यात आघवे हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आधी पुरुषी. यातला प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. हे जे संपत्ती जात आहे, संपत्ती जात म्हणजे काय? संपत्ती म्हणजे बँकेतला बॅलन्स नव्हे, संपत्ती म्हणजे खिशातले पैसे नव्हेत. संपत्ती जात आघवे यात माऊलीनं सांगायचं आहे की तुमची बलसंपत्ती, शरीर संपत्ती, आध्यात्मिक संपत्ती, तपस्संपत्ती, सर्व ज्ञान संपत्ती, विद्या संपत्ती, ही सर्व प्रकारची जी संपत्ती आहे ती तुम्ही संपत्ती ज्यात आघवे ते हे हवन द्रव्य माना. एका यज्ञात आपल्याला ते हवन म्हणून द्यायचं आहे, यज्ञाचा हविर्भाग म्हणून आपल्याला ते समर्पण करायचं आहे. ही श्रद्धा मनात ठेवा आणि त्यानुसार वागा. हे संपत्ती ज्यात जी जी संपत्ती, जे जे ज्ञान, जे जे बल, जे जे काही तुमच्यापाशी आहे ते शेवटी ह्या यज्ञातच अर्पण करायचं आहे. तुम्ही यातलं काहीही तुमचं म्हणून बाजूला काढून ठेवू शकत नाही. हे ज्ञानेश्वर माऊलींना तुम्हाला नीट समजावून सांगायचं आहे आणि ते समजावून सांगत असताना एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. माऊली असं म्हणतात, हे हवनद्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे. मग आधी तुम्ही ते त्याचा त्याग आपल्याला करायचा आहे, ही भावना मनात बाणवा. ही भावना मनात बाणवल्यानंतर मागावून तुम्ही ते स्वधर्म यज्ञात तुम्हाला अर्पण करायचं आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या. स्वधर्म यज्ञ म्हणजे काय? धर्म म्हणजे सध्याच्या प्रचलित भाषेनुसार त्याचा संकुचित अर्थ घेऊन चालणार नाही. धर्म म्हणजे मानव धर्म. धर्म म्हणजे मुळात आधी धर्म हा निर्माण झाला तो सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांनी एका पद्धतीने वागावं, सर्वांच्या वागण्याला एक शिस्त असावी, दिशा असावी, ह्यासाठी धर्म निर्माण झाला. नंतर अनेक धर्म निर्माण झाल्यावर त्यांच्यात आपापसात स्पर्धा सुरू झाल्या. त्यात तुझा धर्म चांगला, माझा धर्म वाईट, माझा धर्म चांगला, तुझा धर्म वाईट, अशा प्रकारची विचार विनिमय सुरू झाले आणि त्यामधून धर्माधर्मातली दुही वाढली. पण मुळात धर्म हा मानवी कल्याणासाठी निर्माण झालेला आहे. सगळे धर्म हे मानवी कल्याणाच्या सदिच्छेने निर्माण झालेले आहेत आणि तो धर्म ज्ञानेश्वर माऊलींना इथं अभिप्रेत आहे. स्वधर्म यज्ञ अर्पावे. आपला धर्म पालन करणं, आपण समाजाच्या कल्याणाची तळमळ बाळगणं हा एक प्रकारचा यज्ञच आहे. हे एक प्रकारचं यज्ञामध्ये आहुती टाकण्यासारखं आहे, यज्ञ प्रज्वलित करण्यासारखं आहे. हे सांगून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. स्वधर्माच्या यज्ञात आदिपुरुष म्हणजे कोण? आदिपुरुष म्हणजे जगतचालक. आदिपुरुष म्हणजे या जगाचा जो अधिष्ठाता आहे. आदिपुरुष ही संकल्पना ज्ञानेश्वर माऊलींच्या फार आवडीची आहे. ते मागताना ते अधेमध्ये कोणाला ओळखत नाहीत, एकदम आदिपुरुषाकडेच बोलतात. काही लोक असं सांगतात की ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ज्ञानेश्वर माऊलींनी गणपतीला अभिवादन केलं, गणपतीचं स्मरण केलं आणि ज्ञानेश्वर माऊली लिहून झाल्यानंतर पसायदानाच्या वेळी त्यांनी आदिपुरुषाकडे मागणं मागितलं. पसायदाने आदिपुरुषाकडे मागितलेलं मागणं आहे. पण मध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीत अनेकदा आदिपुरुषाचा उल्लेख येतो. ज्ञानेश्वर माऊली आदिपुरुषासाठी प्रत्येकाने आपल्याकडे जे जे काय आहे ते आपलं नाही, ते त्याचं आहे. त्यांनी ते आपल्याला काही काळ वापरायला दिलंय, पुन्हा ते आपण इथंच ठेवून जाणार आहोत. ही भावना मनात निरंतर जागृत ठेवा असं ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतायत. आणि ते सांगत असताना असं म्हणतात, ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातली आहे, जे संपत्ती ज्यात आघवे, हे सगळं काही जे काही अर्पण करायचं असेल, सगळं काही जे ठेवायचं असेल ते आपल्याला
शेवटी परमेश्वरालाच द्यायचं आहे हे समजून चाला. तुम्ही आपापसातल्या कोणत्याही प्रकारच्या वैराला, द्वेषभावनेला थारा देऊ नका. हे सगळं तुमचं काय किंवा दुसऱ्याचं काय, हे शेवटी सगळं त्याचंच एकाच आहे. तुमचंही काही नाही आणि त्याचंही काही नाही, हे लक्षात घ्या. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि तो भाग लक्षात घेऊन, तो भाग त्याच्याकडे लक्ष देऊन आपण आपलं जीवन हे घालवलं पाहिजे. ते घालवत असताना त्यागाची भावना मनात रुजवली पाहिजे. ती जर नीटपणे रुजवली गेली तर द्वेषाच्या, रागाच्या, लोभाच्या, मायेच्या अशा अनेकविध चक्रात आपण जे सापडतो ते सापडणार नाही. आणि हे शाश्वत सत्य आपण वारंवार विसरतो. खरं म्हणजे अंतिम सत्य हेच आहे, पण ते आपण विसरतो आणि त्यामुळे अनेक प्रकारचे वाद होतात. अनेक प्रकारच्या वादाच्या भोवऱ्यात आपल्याला सापडावं लागतं. आणि त्यामधून जर सुटायचं असेल तर हाच एक मार्ग आहे. जे संपत्ती ज्यात आघावे ते हवन द्रव्य मानावे, स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. धर्माचा अर्थ हा त्याग. या त्यागाच्या रस्त्यावरूनच धर्माचं मंदिर आपल्याला दिसू शकतं. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. धर्म हा समाजाला पुढे नेण्यासाठी असला पाहिजे, समाजाचं कल्याण करण्यासाठी असला पाहिजे. स्वार्थाच्या भावनेने जो धर्माकडे बघतो ती दृष्टी बरोबर नाही. परमार्थासाठी धर्म बघितला पाहिजे. आणि तो परमार्थ बघत असताना सर्वांचं कल्याण कसं होईल त्याची जाणीव निरंतरपणे आपल्या मनात जागृत ठेवली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीचा सांगण्याचा अर्थ हाच आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आयुष्यात स्वतःसाठी काही मागितलं नाही. स्वतःसाठी जगाने त्यांना केवळ त्रास दिला. तो त्रास सहन करून सुद्धा काव्यामृताचा अभिषेक त्यांनी मराठी भाषेवर केला, मराठी शारदेवर केला. महाराष्ट्रावर अगणित उपकार करून ठेवले. आणि ते करत असताना स्वतःसाठी काही मागितलं नाही. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. केवळ मराठी माणूस, भारतीय माणूस, हिंदू माणूस ह्याचंच कल्याण त्यांनी इच्छिलं असं नव्हे, तर अखिल प्राणीजाताचं, जो जो ह्या जगात जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाचं त्यांनी कल्याण वांछिलं, त्यांनी कल्याण मागितलं. आणि ते मागत असताना ही त्यागाची भावना आपल्या मनात कशी रुजवावी त्याबद्दल मार्गदर्शन केलं. ज्ञानेश्वरीत अनेक ओव्या अशा आहेत की त्या ओव्या स्वयंपूर्ण आहेत. त्या एका ओवीतच सगळा अर्थ भरलेला असतो. त्याच्यासाठी मागे पुढे संदर्भाला बघावं लागत नाही. तशापैकी ही ओवी आहे. आणि ह्या ओवीचं म्हणूनच आपल्याला अधिकाधिक असं महत्त्व वाटत राहिलं पाहिजे. ज्ञानदेवांची एक एक ओवी म्हणजे सुद्धा एक प्रबंध आहे, याचा अनुभव आपल्याला आला असेल. अहो, ज्ञानदेवांचं संतपण तर आपल्याला माहीत आहेच, पण ज्ञानदेव बंडखोर कसे होते याचंही एक मनोज्ञ दर्शन आज आपल्याला या ठिकाणी झालंय. खरंच आपण या सगळ्या संपदेचे, शरीर संपदा असो, धनसंपदा असो, या सगळ्याचे फक्त रक्षण करते आहोत, जतन करते आहोत, ही कल्पना सुद्धा आपल्याला आसक्तीपासून दूर नेते. त्या गोष्टीची फारशी आसक्ती वाटत नाही. आणि या सगळ्या संपदेला मला स्वधर्म नावाच्या यज्ञात हवन करायचं आहे. काय सुंदर कल्पना ज्ञानदेवांनी आपल्यासमोर मांडली आहे. हवन हा शब्द याही पूर्वी काही श्लोकांमधनं आपल्या कानावर पडलाय बरं का. अगदी आपण जेवायला बसताना सुद्धा हा श्लोक म्हणतो, वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. खरंच आमच्या संत महंतांनी, पंडितांनी, ऋषीमुनींनी आमच्या जेवणाला सुद्धा यज्ञ करून टाकला. काय छान कल्पना आहे की तोंडात घास घेताना देवाचं नाव घे ना. माणसं म्हणतात आम्हाला नामस्मरण करायला वेळ नाही. ठीक आहे, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतनी अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. आणखीन काय सवलत पाहिजे? परमेश्वराचं स्मरण करून नुसता जेव तरी तुला परमेश्वर पावेल. अहो, जठराग्नीमध्ये तू अन्न टाकतोयस, ते नाव घेऊन टाकलंस म्हणजे त्या अग्नीत जे अन्न पडत आहे ती आहुती होईल. नुसतंच टाकलंस तर काय पोटात पडणारच आहे, पण नाव घेऊन परमेश्वराचं स्मरण ठेवून टाकलंस तर ते पुण्याला कारण होईल, पुण्याईला संचयाला ते कारण होईल. अहो, म्हणून तर आपल्याकडे जेवणापूर्वी गोग्रासाची पद्धत आहे, काकबली देण्याची पद्धत आहे की कावळ्यासाठी काहीतरी राखून ठेवूया, गाईला आपण घास घालून नंतर आपण जेवूया. अलीकडे माणसं म्हणतात आम्ही अन्न पानामध्ये टाकून दिलं म्हणजे मग काय ते प्राण्यांना किंवा पक्ष्यांना मिळणारच आहे. टाकून दिल्यानंतर त्यांना मिळणार आहे ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. मी जेवणापूर्वी त्यांची आठवण ठेवून त्यांच्यासाठी मी माझा घास बाजूला काढून ठेवणं हा मानव धर्म. या मानव धर्माचं मोठेपण आपण या ठिकाणी आज पाहिलं.
आणि त्यागाच्या रस्त्याने गेल्यावरच धर्माचं मंदिर दिसतं अशी सुंदर सुबोध वाक्य सूत्र आपल्या मनावर कोरून ठेवावीत अशी आज आपण या ठिकाणी ऐकली. या ओवीनंतर आपल्याला एक सुंदर अभंग पाहायचा आहे. आपण भक्तांच्या कथा या नेहमी देवाचा साक्षात्कार होईपर्यंतच ऐकतो किंवा त्या सांगितल्या तशाच जातात आणि पुढे काहीच सांगितलं जात नाही. ध्रुव नावाचा असा कोणीतरी होता, त्यांनी परमेश्वराची भक्ती केली, त्याला देवाचं दर्शन झालं, गोष्ट संपली. अहो, इथं गोष्ट संपत का असते? नाही. साक्षात्कारानंतर देवाचं दर्शन झाल्यानंतर उत्तानपाद राजाचं राज्य पुढे ध्रुवानी व्यवस्थितपणे चालवलं हेही लक्षात ठेवलं पाहिजे. नरसिंह प्रगट झाले, त्यांनी हिरण्यकश्यपू संपवला, प्रल्हादांना दर्शन झालं. अरे, कथा संपली नाही इथे. पुढे त्या हिरण्यकश्यपूचं जे वाईट राज्य चालू होतं ते चांगलं कसं राज्य चालवायचं हे प्रल्हादांनी पुन्हा त्याचं राज्य चालवून सिद्ध करून दिलं, हे जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा संत महंत म्हणतात परमेश्वराचं दर्शन घ्या, साक्षात्कार घ्या, पण साक्षात्कार झाल्यानंतर बास आता या दर्शनाच्या आनंदातच मी बसून राहीन असा वेडेपणा करू नका. त्या परमेश्वराची जी अनंत रूप या ठिकाणी आहेत त्यांची सेवा करण्यामध्येच आनंद माना. तुझी सेवा करीन मनोभावे अशी वृत्ती साक्षात्कारानंतर सुद्धा आपली असली पाहिजे. हां, आता परमेश्वराची सेवा या शब्दाचा अर्थ काही फक्त देऊळ साफ करणं किंवा देव्हारात स्वच्छ ठेवणं इतकं सीमित नाही. सावता मळ्याची पूजा उत्तम मळा राखणं ही होती, गोरा कुंभाराची उत्तम पूजा मडकी उत्तम करणं होती. ती माणसं नफा कमवत नव्हती असं म्हणत नाही, पण लोकांना लुबाडत नव्हती. आपला प्रपंच यथास्थित करून नामस्मरणामध्ये आपलं चिंतनामध्ये वेळ घालवणारी ही माणसं ही पूजाच होती. आपल्याला बाकी काही नाही जमलं तरी आपण राहतो तो परिसर सेवाभावनेने आपण स्वच्छ करत राहिलो तरी सुद्धा किती मोठं पुण्याईचं काम होईल. मग आपल्याला नोकरीची आपल्याला कटकट होणार नाही. आपण घरात जेवण तयार करतो तो आपल्याला त्रास वाटणार नाही. आपण घर झाडतो त्याची आपल्याला कटकट वाटणार नाही. का? तर आपल्या मनात भाव राहील, अरे आपण हे सगळं जे काही करतोय यातून जे निर्माण होत आहे ती माझ्या परमेश्वराची, मी माझ्या गोविंदाची पूजा करतो आहे. माझ्या परमेश्वराच्या पूजेचा मला कंटाळा का येईल? या परमेश्वराच्या पूजेची मला कटकट का होत असेल? मग काय गंमत राहिली? तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा, तुझी सेवा, तुझी सेवा, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन माझे मन गोविंदे रंगले हो, माझे मन, माझे मन गोविंदी, माझे मन गोविंदी रंगले, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. शेवटी ज्ञानोबाराय म्हणतात आता काय करावं? सर्व झालं, आयुष्यामध्ये जे घडायचं ते घडलं, सुख पाहिलं, दुःख पाहिलं, आनंद इतका पाहिला की पांडुरंगा तुझं सगुण दर्शन झालं. पहिल्यांदा वाटत होत तू आहेस अशी समजूत होती, आता समजूत राहिली नाही, आता प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. आणि आता इथून पुढे काय? तुझी सेवा करीन मनोभावे, माझे
माझे मन गोविंदी रंगले हो नवसिये 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 माझे नवसिये 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 माझे नवसिये हो पंढरीचे दैवत माझे मन गोविंदी रंगले हो माझे मन गोविंदी गोविंदी रंगले 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 माझे मन कुणाची तरी सेवा करतोच मग प्रभुराया आता कुणाची सेवा करू तुझी सेवा करीन मनोभावे आणि ही मिळावी म्हणून नवसिये नवसिये माझे नवसिये वो नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवत विठ्ठल नवसिये वो कुणाला नवस करतायत नवस एवढा करता करतो लवकर वश होत नाहीस तू लवकर भेटत नाहीस म्हणून म्हणतो पंढरीचे दैवत विठ्ठले पंढरीचे दैवत पंढरीचे दैवत विठ्ठल पंढरी पंढरीचे दैवत विठ्ठल नवसिये तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे बाप रखुमा देवी वरू विठ्ठले हो बाप रखुमा देवी वरू विठ्ठले हो बाप रखुमा बाप रखुमा देवी वरू विठ्ठले हो चित्त चैतन्य चोरून न्याले हो चित्त चैतन्य काय केलं विठ्ठलाने चित्त चैतन्य म्हणून त्याला चित्त चोर म्हटलं गवळणीने चित्त चैतन्य चोरणी वस्तू चोरणारे खूप आहेत पण चित्त चोर एक भगवान आहे चित्त चैतन्य चोरोनी नेले आता चित्तही नेलं आणि चैतन्यही राहिलं काय काहीच राहिलं नाही सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण केलं प्रभुराया चित्त चैतन्य चोरोनी नेले तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन माझे मन माझे मन माझे मन माझे माझे मन गोविंदी रंगले तुझे सेवा करीन मनोभावे तुझी 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 सेवा करीन मनोभावे